नराधमाची सख्या बहिणीकडे शरीर सुखाची मागणी. नराधमानं तिचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. ते झालं असं की आरोपी रात्रीच्या वेळी पीडितेच्या रूममध्ये शिरला. तुझ्या विवाहाला आता काहीच दिवस शिल्लक राहिले, कोणालाही काही कळणार नाही असं सांगत नराधमानं सख्या बहिणीकडे शरीर सुखाची मागणी केली. पीडितेनं विरोध केल्यास नराधमानं तिचा हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेचे लग्न याआधीच ठरलं होतं. 1 एप्रिल रोजी रात्री आरोपी तिच्या खोलीत घुसला आणि छेडछाड केली. विरोध करताच तिनं तिचे हातपाय बांधले आणि जबरदस्ती केली. इतकंच नाही तर कुणाला सांगितलं तर तिचा जीव घेईन अशा शब्दात नराधमानं पीडितेला धमकीही दिली. पीडितेनं ही घटना तिच्या आईवडिलांना सांगितली, मात्र त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेचा 15 एप्रिल रोजी विवाह झाल्यानंतर ती सासरी गेली. काही दिवसांनी ती गरोदर असल्याचं समजलं. यानंतर सासरच्या लोकांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिनं आपबीती सांगितली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सासरच्या लोकांनी पीडितेला धीर देत तिला नराधम भावाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रारीचं गांभीर्य ओळखून तत्काळ गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. याविषयी तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.